नमस्कार मित्रांनो, आपण आज कराडच्या मैदानात आलेलो आणि आता काय काय टॉपचे नंदी गट पास झालेत आणि सेमीसाठी पात्र झालेत असे नंदी बघतोय. असंच एक नंदी आपण बघायला आलो जो सुंदर असं गाडीला स्पीड लागलं आणि सुंदर असा गट पास झाला. दादा नाव काय आपलं? ऋषी पवार. ऋषी पवार. नाव सांगा एकदा नंदीचं. नंदीच नाव लखन. डबल हिंद केसरी लखन संभाजीनगर एक्सप्रेस, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज कोणासोबत पळाला? बकासूर बरोबर. संभाजीनगर एक्सप्रेस हिंद केसरी लखन आज दशम हिंद केसरी बकासूर सोबत पळाला आणि सुट्टा निकाल घेतला. किती गटात पळाला? 16व्या गटात. तास क्रमांक 2. आज कुणी गाडी पळवली? आपलं हे चहा बबलू चाचा यांनी गाडी पळवली आणि सुंदर असा सुट्टा निकाल घेतला. नियोजन कोणी केलेलं? भाऊनी केलेलं. चला तुम्हाला खूप खूप मित्रांनो, आपला लाडका सर्वांचा दशमी हिंद केसरी बकासूर आज कराडच्या मैदानात 16व्या गटात पळाला आणि तास क्रमांक 2 मध्ये डबल हिंद केसरी लखन सोबत पळाला आणि सुट्टा निकाल घेऊन गट पास झालेला आहे. असा आपला दशमी हिंद केसरी बकासूर आणि गाडी स्वतः बबलू चाचांनी चालवली. आज अजून एक आपण सुंदर असा टॉप मध्ये पळालेला नंदी बघतोय. PSI पालवे साहेबांचा नंद्या. सुंदर गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेऊन गट पास झालेली. आपलं दादा नाव सांगा की आपलं. नमस्कार, मी सतीश पालवे, सदाशिवनगर माळशिरस. आपलं नंद्या कोणाच्या नावावर पळतो? आमचे बंधू PSI श्रीराम पालवे साहेब यांच्या नावावर नंद्या पळतो. आज कोणासोबत पळाला? आज वेगाचा शेवट सर्जा सोबत पळाला. अभिजित भाया पवार फलटणकरांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सोबत आज नंद्या पळाला आणि सुंदर गाडी पळाली, सुंदर स्पीड लागलं. हो, एकटीच गाडी पळाली 14व्या गटात. दहशतच अशी की गाडी पण कोणी झोपली नाही. एकटीच गाडी पळाली. गाडी कोणी पळवली? संजय मदने, नातेपुते बंडगर खोरे. संजय मदने यांनी गाडी पळवली आणि सुंदर सुट्टा निकाल घेतला. सुट्टा निकाल म्हणण्यापेक्षा गाडी एकटीच पळाली कारण कोणी झोपलीच नाही. चला तुम्हाला सीमीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद असं संबोधलं जातं असा शंभू 1 BHKचा मानकरी आणि मला वाटतं मागच्याच मैदानात ह्याच मैदानात 1 नंबरचा मानकरी कासेगावच्या मैदानात एक मोठ्या बक्षिसाचा मानकरी होता. तेव्हा ह्याच्या सोबत पळाला, चिमण्यासोबत पळाला आणि आज सुद्धा गट पास झालाय. आपण बघू. नाव काय दादा? कुणाच्या नाव बोलतो? शंभू कळंबी. आज कोणासोबत पळाला? आज खंड्या कुठला? वाईच्या खांड्यासोबत पळाला. किती गटात पळाला? 27. आणि गाडी कोणी पळवली? गाडी नितीन ड्रायव्हरांनी. गाडी सुंदर अशी पळाली. नियोजन कोणी केलेलं? नियोजन काय मालकाचं. चला तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुंदर अशी गाडी पळाली बावधनकरांच्या लक्षाची आणि मैब्याची. गाडीला स्पीड असं टॉपचं लागलं की बघणारे सगळे बघतच राहिले. चला शेठ नमस्कार. काय सांगताल आज गाडीला कसं स्पीड लागलं? जेवढी अपेक्षा केली त्याच्या डबल स्पीड लागला गाडीला. अपेक्षा म्हणजे डोळ्यांचं पार न फेडणार स्पीड लागला. तेवढा स्पीड लागला, काय विषयच नाही गाडीचा. कोण नियोजन केलेलं आजचं? आमच्याच मनात होतं गाडी पळाव, भरपूर दिवसाची इच्छा होती. हा. मास्तरांनी इच्छा पूर्ण केली आज. मास्तरांनी इच्छा पूर्ण केली आणि त्यांचे आभार. आणि आता गाडी पळाल्यावर काय पायाला दुखापत झाली का मैब्याच्या? हो, थोडं लचकलं वाटतोय बैल. हा. हो, मास्तर काय थोडा पाय काढत होता बैल. चालेल, तुम्हाला तरी शुभेच्छा परत एकदा. अशीच सुंदर पळाल सेमीला. एकदम सोन्याबाई सकरा पिस्टनचा दावणीचा सोन्याबाई सकरा सुट्टा गट निकाल घेऊन गट पास झालाय. तो साई सोबत पळाला. वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा हो आज PSI पालवे साहेबांच्या नंद्या सोबत पळाला. 14व्या गटात पळाला आणि सुट्टा असा निकाल घेतलाय. दादा नमस्कार. नाव काय आपलं? विजय जगताप. काय आज सर्जाचं कसं काय कोण नियोजन केलेलं? नियोजन केलं मालकानेच केलेलं. अभिजित भाई यांनी नियोजन केलेलं. किती वेळ गटात पळाली गाडी? 14 गटात. आणि गाडी कोणी पळवली? गाडी ड्रायव्हर तिकडचंच होतं बहुतेक. चला गाडी कशी सुंदर स्पीड लागली गाडीला? फुल स्पीड न गाडी. फुल स्पीड न लागली. गॅस लागला गाडीला. गॅस लागलेला ना? फुल स्पीड लागलेला, गॅस लागलेला. मला वाटतं गाडी कोणी झोपली नाही गटात. नाही झोपली ना? शेवटच आहे. वेगाचा शेवट का म्हणतात तर त्याचं कारण नशीब आपलं म्हणजे काय माहितीये का, सर्जा आज आपल्या माझ्या रानात
हा. स्वतःच्या हा. सातारला कामाला आहे. हम्म. सरजा आज राहणार माझ्या राहण्यात आलं. बघा आणि आज ही माझं भाग्य मानायचं. भाग्यच सरजा आज माझ्या राहण्यात आला. त्यामुळे पंचमहिंद केसरी वेगाचा शेवट का म्हणतात ते आज शेवट, हा. कळालं. आज काय गाडी कुणीच झोपली नाही आणि त्या झोपू बी ह्याच्यात. शकत नव्हतं आज. असं त्याला वेग लागला चांगला. चल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अजून एक टॉपचा नंदी बघतो आपण. सुंदर असं स्पीड लागलेलं गाडीला आणि सुट्टा निकाल घेऊन गटपास झालेली आहे. असा ओरिजिनल महाराष्ट्र केसरी गतीचं रन मशीन बाकरवाडीकरांचा खंड्याबाई. दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रशांत शिंपले. आणि कुणाचं नाव बोलतो खंड्याबाई? हे अर्धा संतपटवाई अजय विष्णू यादव बाकरवाडी यांचं नाव बोलतो. आता मला वाटतं आता मागचं मैदान झालं तिथं पण फायनलला होता कासेगावला हिंद केसरीचं मैदान होतं. ते 3 नंबरचा मानकरी. आज कोणासोबत पळाला? आज कळंबीचा शंभू. कळंबीचा शंभू मागच्या 1 BHK चा मानकरी कळंबीचा शंभू. आणि आता मागचं मैदान पण एक मोठं मैदान झालं तिथं पण 1 नंबरचा मानकरी. त्यासोबत आज खंड्या पळाला. किती गटात पळाला? 27व्या. गाडी कोणी पळवली? ड्रायव्हर आवरवाडीचा. आवरवाडी. आणि सुंदर असं गाडीला स्पीड लागली आणि सुट्टा निघाला घेता. तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वत्र चर्चा आहे अशी छत्रपती संभाजीनगरची जोडी राजा आणि सम्राट. आज परत एकदा ज्या मैदानापासून सुरुवात केलेली त्या मैदानाचं इतिहासाची पुनरावृत्ती करायला आलेली आहे. बघू आपण काय सांगताल आज कोणासोबत पळाली? घरचीच गाडी पळाली. घरचीच गाडी पळाली. गेल्या मैदानातली तीच किती गटात पळाली? 21व्या. गाडी कोणी चालवली? शाकीर स्वतः चालक मालक सगळे वावंडे दोघा यांनीच गाडी चालवली. आणि काय वाटतं आज परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? इतकी इच्छा आहे त्यानं फायनलला फायनलला द्या बस. गाडीला स्पीड लागलेलं का चांगलं? हा चांगलं लागलं ना. चला तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यांचा भारत केसरी मैबे आज पळाला. मैबे आणि पौधनकरांचा लक्षासोबत पळाले. सुट्टा निकाल घेऊन गटपास झालेले आहेत.